नमस्कार मंडळी, मोनिका पाटील ब्लॉग्स मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आज आमच्या घरामध्ये किंक्रांत करत आहोत आम्ही आणि त्यासाठी पप्पांनी मला 1 किलो चिकन आणून दिलेलं आहे। मम्मी काही कारणास्तव बाहेर गावी गेलेली आहे, त्यामुळं चिकन बनवण्याचं काम आज माझ्याकडे आलेलं आहे। हे 1 किलो आहे, त्यामध्ये अर्धा किलो मी चिकन 65 बनवणार आहे आणि अर्धा किलो रेग्युलर चिकन बनवणार आहे। तर ते मी तुम्हाला दाखवते बघा तुम्ही। आणि करण्याचं हे असं मध्ये मध्ये चाललेलं असते कायम। पुण्या मुंबईमध्ये मी चाकूचा वापर करतोय, काही पण चिरायचं असेल करायचं असेल तर। आणि इथं गावाकडे मात्र दोन्हीकडे पण माझ्या सासरी पण आणि माहेरी पण वेळतीचा वापर करतात। आणि मी आता वेळती घेतल्या आणि वेळतीची तशी मला सहसा सवय नाही, पण वेळतीवरच मी आता हे चिकन चिरणार आहे आणि तुम्हाला मी दाखवतो। असं जे मऊ पीस आहेत ना, छोटे छोटे पीस करून घेणार आहे। चिकन 65 करण्यासाठी आपल्याला बोनलेसच लागते, त्यामुळे आपण बोनलेस चिकन एकत्र करणार आहे पहिल्यांदा। तू कशाला चिरतोस? हात कापल तुझा। शिस्तात चिर, शिस्तात बोट कापल, असं धरायचं असते। थांब तुला दाखवतो। प्रत्येक गोष्टीतच करण्याला मध्ये मध्ये करायचं असते। आणि आम्ही परवा बारकूला दाखवायला परत दवाखान्यात गेलो होतो, त्यावेळेस हा मोबाईल बघत बसला होता। तर डॉक्टर म्हटले की कर्ण मोबाईल अति बघतोय, तर तुम्ही एक काम करू शकता, ही ट्रिक वापरा की त्याला तुम्ही धुणं धुताना, भांडी घासताना बोलवत जावा, त्याला ते कामं करायला सांगत जावा, भांडी मांडायला लावत जावा, तुम्ही जेवण करताना त्याला आत बोलवत जावा, हे चिरून दे, ते हे करून दे असं सांगा। बघा तो मोबाईल बघायचं कमी येतोय कधी, त्याला गुंतवून ठेवा असं डॉक्टरांनी आम्हाला सजेस्ट केलं। त्याप्रमाणे आम्ही ती ट्रिक वापरायला लागलोय। हे आहे ना, हे असं काढून टाकायचं साईडला। ही ट्रिक वापरायला सांगितलं, ती आता वापरून बघतो काय परिणाम होतोय काय। मोबाईल म्हणजे जीव की प्राण आहे। त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघू शकता। तर कर्ण मला एक पीस काढून देते त्यातलं आणि मी चिरायचं काम करायला लागले। मलाच वेळतीनं अजून चिरायला येत नाही, हा म्हणतो मी चिरतो, म्हणजे बोट कापायला। बारकू झोपलाय तोपर्यंत मी हे चिकन पटापटा करून घेतो। त्याचं काही टेन्शन नाही, माझ्या घरी माणसं जास्त आहेत, आमच्या आजी आहेत, माझ्या 2-3 बहिणी आहेत, त्यामुळं त्याला घेतात आणि तो राहते सगळ्यांच्याकडे। कर्ण जसा सेम होता लहानपणी तसाच आहे तो पण। त्या दोघांना पण मी पाहिजे असं काही नाहीये। नाही तसं करायचं नाही, कापून तुला सोड। आणि कधी थंडी पडते, कधी गरम होतंय, त्यामुळं मुलं आजारी पडायला लागल्यात, मुलांना बाहेर व्हायला लागले। आणि त्यामुळं बाहेर खूप जन्मल्यापासून आत्ता एवढा आजारी पडलाय, छाती वगैरे भरल्या त्याची। चिरायचं असतंय, अखंड असं लांबडं घालायचं नाही। आबांनी सांगून गेल्यात मला, चिरून छोटे छोटे पीस करूनच कर म्हणून, मोठं पीस नको आहेत। जर आपण चिकन घेतानाच तिथं सांगितलं की आम्हाला छोटे छोटे पीस करूनच द्या, तर ते छोटे छोटे पीस करून देतात। कारण आम्ही तिकडे बाहेर राहतोय, त्यामुळे आम्हाला माहितीये, कारण चाकून एवढं काही चिरलं जात नाही, त्यामुळे आम्ही सांगतानाच आणायला गेल्यावर सांगतानाच तिथं सांगतो की आम्हाला बारीक पीस करून द्या। गावाकडे कसं सगळी सरासच चिरतात, त्यामुळं काय सांगायची पद्धत बिद्धत तिकडे नाहीये। घरी आणलं की नॉर्मली चिरतातच। आणि एक जण चिकन करताना ना बिन धुता करतात, हा चव जात्या म्हणून। पण जे लाकडावर तिने कट करतात, लाकडावर जे हे चिकन मटन कट केलेलं असते, ते लाकडाचे जे छोटे छोटे कण असतात ते चिकनला किंवा ह्याला मटणाला चिकटलेले असतात। त्यामुळं कायम करताना आम्ही तरी धुवून करतोय, तुम्ही कसं करता मला कमेंटमध्ये सांगा। हे बघा, तुम्ही बघू शकता लाकडाचे असे कण चिकटलेले आहेत, त्यामुळे सहसा आम्ही बिन धुता करत नाही। आमचं साहेब पण उत्तम जेवण बनवतात, चिकन मटन बिर्याणी उत्तम करतात, माझ्यापेक्षा छान तेच बनवतात। आणि आमच्या मम्मीचं तर काय बोलायलाच नको, मम्मी हे छान जेवण करतात, मम्मीचं जेवण हे उत्तम असते। तुम्हाला मी दाखवेन
मम्मी कोणत्या पद्धतीने कसं बनवते ते, कारण आमच्या मम्मीचं जेवण सगळ्यांनाच आवडतंय. काय मोठ्यानं बोल की. होय होय होय. काय खरंच बंद करणार का मोबाईल बघायचा आता म्हणतोय, आणि नंतर म्हणते प्लीज प्लीज मला थोडासा मोबाईल द्या चालेल असते तिचं. मोबाईल तर बघलच, टीव्ही तर बघलच, अभ्यासाला घेतलं की मग हात दुखतोय, पोटात दुखायला सुरुवात होतंय, पाय दुखायला. फोडणीसाठी कांदा चिरून घ्यायला लागलोय. चिकन फोडणी टाकणार आहे. कांदा चिरून घेणार आणि मग चिकन धुवून घेणार. हो, कर्नला आमच्या चिकन 65 लय आवडते. कर्ण आमचं चिकन म्हणत नाही, कर्ण म्हणतोय कोंबडी. होय होय. किती खुश झालाय बघा, चिकन आणले त्यामुळे. सारखं लागते आम्हाला. हा होय घ्यायचं ते. मला म्हणते तेलाची बॉटल काय का आपल्याला काढायला येते का नाही हे बोलतोय. मस्ती चालली त्याची. अरे बासकी होय काय. पिल्लू माझं 4 वर्ष झालं इकडे राहते गावाकडे. माझ्या माहेरी ठेवले आम्ही त्याला. सांग तुला काय काय मज्जा आली. इकडं माहेरी ठेवल्यामुळे त्याला शेतात जायची आवड निर्माण झाल्या. त्याला जनावर खूप आवडतात. तो आबांच्या बरोबर सारखं शेतात जात असतोय जनावरांच्यासाठी. आणि इकडं खेळायला मोकळं वातावरण हाय, तसं तिकडं नाही आहे. दारं दडपूनच बसायचं पुण्या मुंबईमध्ये. गेलं तर पोरासनी खाली त्या सोसायटीतल्या पोरांच्यात पाठवायचं. ते पण पोरं मिक्स करून घेतात नाही घेतात, कारण तिथं राहायलाच नसल्यामुळं. कधीतरी येतो यो सुट्टीसाठी. हो हो. आणि नाहीतर मग गार्डन. काय गार्डनला घेऊन जायचं, तिथं गार्डन मध्ये खेळायचंय. गावाकडची माती, गावाकडच्या मातीत खेळलेलं वेगळंच असतंय सगळं. तिथं असताना तो लय लेबल होता आमच्या जवळ असताना. जसं गावाकडे आलाय तसं लय स्ट्रॉंग झालं. चिकन फोडणी टाकण्यासाठी मी तर कांदा चिरून घेतलाय. आणि कर्ण आता मला चिकन धुण्यासाठी पाणी घालतोय. स्वच्छ त्याला थोडून धुवून घ्यायचं. जे काही लाकडाची चिकन आहेत ते जेणेकरून निघून जातात. आणि इकडे तिकडे माशा पण बसलेल्या असतात. कधी पण करताना धुवूनच घ्यायचं. आम्ही तर धुवून घेतोय बघा. तुम्ही कसं घेताय, तुम्ही कसं करतासा ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे चिकन मी दुसऱ्या एका पातेल्यात काढून घेतो. चिकन 65 बनवण्यासाठी जे जे साहित्य लागते ते मी तो तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता मी मॅरिनेशनसाठी घेतलेला आहे. ह्यामध्ये सगळ्यात पहिला मी आलं लसूण आणि मिरची कोथिंबीरची पेस्ट घालते. ठेचूनच घेतली मी अशीच घालली यामध्ये. त्यानंतर रवा घेतलाय थोडासा. सगळ्यात पहिला आपण मैदा घालूया. एक 4 चमचे मी मैदा घेतला होता. त्यानंतर 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले, ते घातले मी यामध्ये. आणि 1-1.5 चमचा मी रवा घेतलाय, तो घातलाय. हे सगळं पहिला मिक्स करून घेईन मी. आणि चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालेन. चिकन 65चा मसाला आणलाय मी इथे. काही आपण गरम मसाला घातला तरी पण चालते. आणि एक 3-4 चमचे मी घालून घेईन हा मसाला. हे बघा,
घातला तरी चालतोय आणि नाही घातला तरी चालतंय, घालावंच असं काही नाहीये, ऑप्शनल आहे. मला हवं होतं त्यामुळे मी घातलाय. त्यानंतर मी अर्धा लिंबू पिळत्यात चवीसाठी. आणि कढीपत्त्याची 2 पानं मी धुवून घेतल्यात. कढीपत्त्याला कसा खमंग असा वास येतो, तळलेला कढीपत्ता मस्तच लागतोय. आणि विकतचा जरी तुम्ही चिकन 65 बघितला तर त्यात देखील कढीपत्ता असतोच. कोण चुरून टाकतं, कोण अखंड टाकतं. मला अखंड टाकायला आवडते. हे सगळं मी एकदा मिक्स करून घेतो. मिक्स करून घेतले मी हे. असा त्या विकतच्या मसाल्यामध्ये रेड कलर होता. आपल्या घरी जरी खायचा असेल कलर रेड कलर तर आपण टाकू शकतो. असा रेड कलर आलेला आहे त्याला. त्यामध्ये मी तो अंडे एक फोडून घालणार आहे. अंडे एक फोडलेला आहे. चांगले मिक्स करून घेऊया. त्यावेळेस आम्ही 2021 मध्ये लॉकडाऊनला आम्ही ऑर्डर करायला घेत होतो. त्यावेळेस आम्ही सगळं बनवून द्यायचो लोकांना. काव्या किचन म्हणून आम्ही सुरू केलं होतं. आमचं कोल्हापूर स्टाईल तांबडा पांढरा रस्सा, त्यानंतर बिर्याणी, चिकन 65, आमचं जे कोल्हापूरचं सगळं फेमस आहे ते आम्ही करून द्यायचो. आणि थोडा वेळ मॅरिनेट व्हायला ठेवायचं, एक 15 ते 20 मिनिटं. तेवढ्यात मी चिकनचा मसाला तयार करून घेतो. मी काय काय घेतले ते तुम्हाला दाखवतो. हे असं झालेलं आहे तयार. हे मी मॅरिनेशनसाठी थोडा वेळ ठेवणार आहे. आणि तुम्हाला आता मी दाखवतो चिकनचा मसाला आम्ही काय काय वापरतोय. आलं लसूण, 2 टमॅटो, त्यानंतर 2 कांदे, कोथिंबीर, तीळ, बदाम फूल आणि मसाले वेलदोडे आणि ओलं खोबरं हे आता मी बारीक करून घेणार आहे चिकनच्या मसाल्यासाठी. तोपर्यंत मी आता तुम्हाला चिकन 65 कसं बनवते ते दाखवते. आहे आणि त्यामध्ये मी तळून घेत आहे लो टू मिडियम वरच. लय हाय गॅस केल्यानंतर व्यवस्थित तळलं जात नाही आणि आपलं चिकन कच्चं राहण्याची शक्यता असते. तुम्ही इकडे बघू शकता हे मी आधी तळून घेतलेला आहे. घाला किती छान असं आतमध्ये शिजलेलं आहे आणि कुरकुरीत देखील झालेला आहे. शिजवलेलं चिकन ताटात काढून घेतलंय. त्यानंतर स्टॉक पातेल्यामध्ये आहे आणि कांदा तेलात भाजतोय. आणि कांदा भाजल्यानंतर मी त्यात मसाला घालायला लागलोय. 2 पळ्या मी मसाला घालणार कारण आम्हाला जास्त मसाल्याचा असा आवडत नाही. आणि उरलेला मसाला मी रश्श्याला घालणार. त्यानंतर त्यामध्ये मी चांगलं ते पहिला मसाला भाजून घ्यायचा. त्याला तेल सुटायला पाहिजे. तेल सुटल्यानंतर आणि त्याचा वास यायला लागल्यानंतर मसाला भाजलेला, मग त्यामध्ये चटणी घालायची. हे आमचं आहे कोल्हापुरी लाल तिखट. ते मी 4 चमचे घालणार. आणि 4 चमचे चटणी घातल्यानंतर चिकन मसाला थोडासा घालणार मी, गरम मसाला. चिकन मसाला घाला किंवा गरम मसाला घाला चालते. आणि ते चांगलं भाजून घ्यायचं. मसाला भाजल्यानंतर त्यामध्ये आपण शिजलेलं चिकन ऍड करून घ्यायचं आणि त्याला चांगलं हलवून घ्यायचं. आता मी ह्यामध्ये चिकन घालणार आहे. तुम्ही बघू शकता. चिकन घातल्यानंतर त्यामध्ये थोडासा स्टॉक पण ऍड करायचा कारण ते लेस कोरडं कोरडं होतंय. आम्ही खातो तसं, पण इकडं गावाकडं चालत नाही तसं. गावाकडे जरा ग्रेव्ही लागत्या, त्यामुळे जरा स्टॉक ऍड करून घ्यायचा. स्टॉक जरा कमी होता माझ्याकडे, मी थोडासा स्टॉक घातला आणि त्यानंतर मग मी गरम पाणी घातलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं. मिक्स करून घेतल्यानंतर त्याला थोडा वेळ एक वाफ दिली आणि वाफ देऊन मी बंद केलं. तुम्ही बघू शकता अशा तऱ्हेने आपलं सुक्क तयार झालेलं आहे. आणि त्यानंतर आता चिकन सुक्क तयार झालेलं आहे. त्यानंतर मी रस्सा तयार करण्यासाठी घेणार आहे. पातेलं मी गरम करायला ठेवलं. त्यानंतर मी त्यात तेल घातले आणि तेल चांगलं कडलं की त्यात मग आपण मसाला घालणार. आणि सगळाच मसाला मी रस्स्याला घालणार आहे कारण लय पातळ रस्सा आमच्या घरात खात नाहीत. आणि सगळा मसाला घालून घेतल्यानंतर तो चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आणि तेल सुटूपर्यंत भाजून घ्यायचा. नाहीतरी चांगला भाजला नाही ना तर एक स्मेल येतो त्याचा कच्चा असा रस्सा खाताना. त्यामुळं चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा. आणि रश्श्याचा मसाला आपला भाजून तयार आहे. त्यामध्ये मी जरासं गरम मसाला टाकायला लागलोय आणि गरम मसाला टाकून जरासा हलवून घ्यायचं. आणि इकडं सुक्क चांगलं तयार झालेलं आहे त्यामुळे मी सुक्क्याचा गॅस बंद केलाय.
तोपर्यंत इकडं थोडा हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये कोल्हापूरचं लाल तिखट मी त्यात घालायला लागलोय 4 चमचे. घरगुती चटणी ही आमची. कोणाला जास्त तिखट लागते, कोणाला कमी लागते, त्यामुळे मी 4 चमचे घालायला लागलोय. आणि सुक्क मसाला आपला चांगला भाजला आहे आणि मग त्यामध्ये आपण चिकनचा स्टॉक ऍड करतोय. चिकनचा स्टॉक ऍड केल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी पण ऍड करणार आहे. चांगलं हलवून घ्यायचं स्टॉक घातल्यावर. आणि मसाल्याचं पातेलं होतं ते पण मी त्यात थोडंसं पाणी घालून खळबळून घेतलंय आणि ते सुद्धा रस्स्यामध्ये घातलं. सुक्का आपलं तयार आहे. रश्श्याला चांगली उकळी फुटून द्यायची. चिकन सुक्का आणि रस्सा तयार झालेला आहे आणि तुम्ही सगळी या जेवायला. जेवण्यासाठी ताट आम्ही तयार केलेला आहे. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.